गुड इवनिंग टू ऑल. चड उलोवतना खूब स्पीकर उलयले, फक्त लिमिटेड जो रामा उलयल्लो मायनिंग आनी ओवरऑल कंक्लूड करया. रामा उलयल्लो त्या विशयाचेर उलोवपाचें म्हटल्यार तो ST रिजर्वेशनाचेर उलयतालो. ST, SC, OBC हे सगळ्याक रिजर्वेशन आहा, पूण तुमकां एक एडिशनल इन्फॉर्मेशन दिवपाक सोदता हांव. ST, SC आनी OBC रिजर्वेशन्स आर स्टेट स्पेसिफीक. स्टेट स्पेसिफीक म्हटल्यार जे ST कम्युनिटी गोंयान आयडेंटिफाय जाला ती नॉट नेसेसरी दुसऱ्या स्टेटीनूय तीच कम्युनिटी आसपाक जाय, तेंची सेपरेट ST कम्युनिटी आसतली. तशीच सिमिलरली SC, सिमिलरली OBC. गोंयान जेन्ना आमी SC, ST, OBC म्हणटा तेंकां एक लिमिटेशन आहा. लिमिटेशन म्हटल्यार 1968 फेब्रुवारी 1968 तेच्या पयलीं पासून जेंचे एक्झिस्टन्स गोंयान आहा तेंकांच एप्लिकेबल आहा दीस रिजर्वेशन्स. म्हटल्यार तुमकां जर आतां फाल्यां ST सर्टिफिकेट किंवा SC सर्टिफिकेट ऑर OBC सर्टिफिकेट जर कोण मनीस आसा, दॅट मिन्स तेंचे एक्झिस्टन्स were in Goa that तेंचे किंवा तेंच्या फॅमिलीचे prior to February 1968. So these are basically people who are in Goa for past more than 50 years now. Yeah, SC, ST and OBC चे reservation, and that is the reason I support these communities. ST reservation हांव सपोर्ट करता, हे एक रिजन म्हणून. ते जस्टिफाय करपाचें आसलेलें म्हणून स्पेसिफिकली घेतलो, आयज एजेंडानूय मॅटर आहलो. सेकंडली मायनिंग. मायनिंग, आय कम फ्रॉम अ मायनिंग विलेज. आमच्या गांवान मायनिंग लीज ऑलमोस्ट वेदांताची जी मायनिंग आहा, बिकॉज वन ऑफ द बिगस्ट मायनिंग इन द स्टेट वेदांता ब्लॉक 1 म्हणटा, बिचोले ब्लॉक 1. 30% ऑफ द एंटायर मायनिंग ऑपरेशन ऑफ दीस ब्लॉक 1 इज हॅपनिंग इन माय विलेज. आणि ही जी आमची BJP जी आता सरकार जी आता गोईंग इन द रिलिजियस लायन सांगपाक की आमी आता रिलिजन हिंदू रिलिजन वाचयतले म्हणून, तुमकां शॉक जातलो सांगतना. आमची हिंदू टेम्पलां ऑलमोस्ट हाफ अ डझन टेम्पल्स आर फॉलिंग इन दीस मायनिंग लीज एरिया. आणि जेन्ना वेदांताचे प्रॉफिट्स आसता तेन्ना रिलिजन आसना. तेन्ना तांकां तेंचे डोनर्स, तेंचे प्रायोरिटीज, तेंचे बेनिफिट्स, तेंचे प्रॉफिट इम्पॉर्टंट आसता. तेन्ना रिलिजन इम्पॉर्टंट आसना. रिलिजन कोणाक आसता? आमच्या तुमच्या असल्या लागून झगडी घालपाक, इलेक्शन प्रोपगेंडा करपाक तांकां रिलिजन जाय आसता. म्हणून मायनिंगा पुरच्या तितले लिमिटेड ठेयता. तांकां EC ग्रांट जाल्लेली आहा, तांकां फक्त आतां इलेक्शना पयलीं कशी ती मायनिंग चालू करपाक मेळटली, सो दॅट दे कॅन गो टू द पीपल आनी वोट मागतले, इतलोच एजेंडा आसा तेंचो. तांकां सिरियसनेस कांय ना, तेंच्यांनी प्रोसिजर फॉलो करूंक ना. कोर्टान परत गेलात लोक, आमी वयतले, परत स्टॉप जातली, बिकॉज दे हॅव नॉट फॉलोड द प्रोसिजर. सो मायनिंग कशी चालू जावची ना, चालू जाली सुद्दां जाल्यार रोखडीच बंद पडटली. थर्डली कंक्लूड करपाचें म्हटल्यार आतां सगळ्यांनी तुमकां प्रॉब्लम स्टेटमेंट दिलो. तुमकां सगळ्यांक दिसता गोंयान प्रॉब्लम आसा सो? ओनली 2 प्रोबेबल आन्सर, आयदर येस ऑर नो. आसा? जर प्रॉब्लम आसा जाल्यार ताका आमी इंजिनियर्स, जशें जॅक बाबान सांगलें, रिवर्स इंजिनियरींग. तितून वन मोर इम्पॉर्टंट थिंग इज द करेक्ट स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लम अँड पॉसिबल सोल्युशन, प्रोबेबल सोल्युशन्स. आमी जेन्ना ट्रबल शुटिंगाक वयता इन दी सोशल कॉजेस, देर आर 3 टायप्स ऑफ सोल्युशन जे आमी पळयता. फर्स्ट सोल्युशन इज दॅट सोशल एजिटेशन करा. आयचे अवेरनेस प्रोग्राम केला, दॅट इज द फर्स्ट स्टेप. तेजे उपरांत एजिटेट करा, धरणे धरा, वचून गव्हर्मेंट ऑफिसा भायर करा, पळय डिसिप्लीन केल्लेले ते. सो सोशल एप्रोच, एजिटेशन, अवेरनेस. सेकंड इज मिडिया प्रेस कॉन्फरन्सीज एंड ऑल, मिडिया घेवन काम करपाचें. दीज आर ऑल सोशल कॉजेस. सेकंड एप्रोच इज लिगल कॉजेस. लिगल म्हटल्यार मागीर कोर्टान चला, कोर्टांतल्यान रिलीज घेयात, ते सांगता ते चुकीचे, ते करता ते चुकीचे, हितूंतल्यान सस्टेनेबिलिटी ना, कांय जावचेलें ना. सो दीस इज द सेकंड अप्रोच. एंड द थर्ड अप्रोच, आनी जाका आतां रेलेवन्स येयला, इज पॉलिटिकल एप्रोच. पॉलिटिकल एप्रोच आमकां प्रत्येक 5 वर्सांनी किंवा अधून मधून जशें आतां लोकसभा इलेक्शन आहा, पंचायत इलेक्शन जाता, म्युनिसिपालिटी इलेक्शन जाता, तेन्ना हे आमकां कार्ड यूज करचें पडटलें. पॉलिटिकल सोल्युशन. जर तुमकां दिसता की गोंयान प्रॉब्लम्स आसा आनी हे जर प्रॉब्लम्सांचें ट्रबल शूटिंग करपाक जाय, सोल्युशन जाय आमकां, जाल्यार एक समजून घेवपाक जाय. इवन जे लोक म्हणटा जे BJP बरे, तांकां सुद्दां हांव एक हांगासर एडवायस दिवपाक सोदता. गोंयान 2 सीट आहा.
ह्यो 2 सीट जर बीजेपीच्यो परत येयल्यो जाल्यार दॅट मिन्स हे जे आमी आतां प्रॉब्लम आहा म्हणटात पळय ते प्रॉब्लम उरचे ना. कित्याक हे प्रॉब्लम हेंच्यांनीच क्रिएट केला आनी जर तेच लोक परत इलेक्ट जावन येता जाल्यार दीज आर नॉट प्रॉब्लम्स एनीमोर. दीस इज अ कन्फर्मेशन की हे सुद्दां आसा जाल्यार आमकां प्रॉब्लम ना. कळटा तुमकां हाऊ सिरियस इट इज. हे जर दोनूय सीट बीजेपीच्या पडना गोंयांत जाल्यार इट इज अ कन्फर्मेशन की हे प्रॉब्लम्स आर नॉट प्रॉब्लम्स फॉर अस. आमकां पॉलिटिकली तुमी व्हेरी तेंच्यांनीच प्रॉब्लम क्रिएट केल्लेले आहा. सो हांगासर तुमच्या सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आनीक वाडटा इन्क्लुडींग मायन की आमकां आतां पर्सनल एफर्ट्स घालचे पडटले की हेंच्यो दोनूय सिटां पडपाक जाय गोंयांत म्हणून. वी हॅव टू गो अँड थिंक आउट ऑफ द बॉक्स नाव. आमकां स्वताच्या बॉल्सांतले पयशे खर्च करून जर 10 लोकांक वचून सांगची गरज पडटा जाल्यार करचे पडटले. कित्याक तर हे जर प्रॉब्लम्स आमकां दिसता आनी तरी बीजेपी येता दोनूय सिटार येता जाल्यार हे प्रॉब्लम आसुनूय लोकांक आमीच काय म्हणटले आनी दे आर गोईंग टू वर्क एट नादर लेवल एलिवेटेड लेवल वयल्या लेवलाचेर वयतले ते हेज्या पेक्षा आनीक भयंकर करून सोडटले. सो आमकां पर्सनल लेवलाचेर रिस्पॉन्सिबिलिटी घेवन हेंच्या अगेन्स्ट प्रोपोगंडा करपाक जाय, हेंच्या अगेन्स्ट कॅम्पेन करची पडटली जर आमकां हे प्रॉब्लमाचेर सोल्युशन इवन अटेम्प्ट करपाक जाय जाल्यार. सो आमकां मातशें सिरियस जावचें पडटलें. वी हॅव टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑन आवर सेल्फ. आमी कशें हेका सोल्युशन दितले तें आमकां पळोवचें पडटलें. सो तयारी करया इश्टानो, करया आमी हेजेर सोल्युशन सोदया. थँक्यू. देव बरें करूं.